नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीच्या सेक्शन 4 मधील नॉव्हेल नंबर 4 द साइन ऑफ 4 चा पार्ट 2 पाहणार आहोत। पहिल्या पार्ट मध्ये आपण सगळे कॅरेक्टर्स पाहिले, त्यांचे रिलेशन्स पाहिलेत। आज आपण प्रत्यक्ष नॉव्हेलला सुरुवात करूया। मी मुद्दामच नॉव्हेल दोघी भाषांमध्ये तिचं एक्सप्लेनेशन करतो आहे की विद्यार्थ्यांना ती समजावी। नॉव्हेल मोठी असल्यामुळे असं वाटतं की नॉव्हेल खूप कठीण आहे, परंतु नॉव्हेल समजायला अत्यंत सोपी। आणि आज आपण याचा दुसरा पार्ट बघूया। डॉक्टर जॉन वॅटसन सेड टू शेरलॉक होम्स अबाउट not taking cocaine 3 times a day because Sherlock Holmes was habituated with the taking cocaine, and Dr. John Watson told Sherlock Holmes the bad habit, the bad effect of cocaine, but Sherlock Holmes told he didn't get the energy to work without taking cocaine. इथं जेव्हा नॉव्हेलची सुरुवात होते त्यावेळेसच अशा प्रकारचा एक सेटिंग दाखवलेला आहे स्टेजवर की 221 बी बेकर स्ट्रीट लंडन इथं शर्लॉक होम्सचं घर। तिथं शर्लॉक होम्स आणि त्यांचा मित्र डॉक्टर जॉन वॅटसन हे दोघं असतात आणि डॉक्टर जॉन वॅटसन हे शर्लॉक होम्स यांना कोकेन न घेण्याचा सल्ला देतात। ती त्यांना सवय झालेली असते कोकेन घेण्याची। कोणाला? शर्लॉक होम्स यांना। कोकेन घेण्याचे काय दुष्परिणाम असतात, काय तोटे असतात, हे डॉक्टर जॉन वॅटसन शर्लॉक होम्स यांना समजवतात। परंतु शर्लॉक होम्स यांना सांगतात की जर समजा मी हे घेतलं नाही तर मला काम करण्याची एनर्जी मिळत नाही, ऊर्जा मिळत नाही, असं त्यांचं प्रत्युत्तर होतं। म्हणजे कोकेन घ्यायचे फायदे तोटे, फायदे तर नाहीच आहेत, तोटेच आहेत। हे सगळे तोटे डॉक्टर जॉन वॅटसन शर्लॉक होम्स यांना सांगत असताना काय होतं? as soon as they started talking, Mary Morstan came there for some of her work. Mary Morstan told Sherlock Holmes that her father, Captain Arthur Morstan, mysteriously disappeared 10 years ago. Mary Morstan tried a lot to find Captain Arthur Morstan, but they couldn't be found. दोघं मित्रांमध्ये डॉक्टर वॅटसन आणि शेरलॉक होम्स यांच्यामध्ये कोकेन घेण्यावरून चर्चा सुरू असते। घेऊ नये वगैरे वगैरे तोटे सांगत असतात डॉक्टर जॉन वॅटसन शेरलॉक होम्स यांना। आणि त्यांच्या या डिस्कशन मध्ये एक मेरी मॉर्स्टन नावाची एक मुलगी तिथे येते। कारण काय होतं की तिचे वडील 10 वर्षापूर्वी डिसॅपियर्ड झालेले होते, म्हणजे कुठेतरी चालले गेलेले होते, सापडत नव्हते। आणि ते शोधून काढावं यासाठी ती मेरी मॉर्स्टन शर्लॉक होम्स यांच्याकडे आलेली होती तिची केस घेऊन, कारण तिला 10 वर्षापासून तिचे वडील सापडलेले नव्हते। मग मेरी मॉर्स्टन्स फादर कॅप्टन आर्थर मॉर्स्टन was in India because he was a British officer. Since then he had written a letter to her, and he said in that letter he was coming home to England on a 12-month vacation. He had given her the address to meet and he was in the hotel. He stayed in the hotel. मेरी मॉर्स्टन यांचे वडील कॅप्टन आर्थर मॉर्स्टन हे भारतामध्ये ब्रिटिश ऑफिसर होते जेव्हा ब्रिटिशांचं भारतावर राज्य होतं। त्या काळामध्ये बरेच वर्ष त्यांना इकडे झालेत आणि ते नेहमी तिला पत्र लिहायचे मुलीला। त्यांनी एकदा असं पत्र लिहिलं की मी 12 महिन्यांची सुट्टी घेऊन घरी येतो आहे,
ते जिथं येऊन थांबणार होते तिथला पत्ताही त्यांनी दिला एका हॉटेलचा आणि आपल्या मुलीला तिथं भेटण्यासाठी त्यांनी बोलवलेलं होतं. कॅप्टन आर्थर मॉर्स्टन वॉज नॉट ॲट द हॉटेल when she went to look for them. When Mary Mostyn asked the hoteliers, they said he had come, but one day he left and did not return. ठरल्याप्रमाणे पत्ता दिलेला होता त्यांनी आणि त्याच्या पद्धतीने मेरी मॉस्टन तिथे गेली. परंतु त्या हॉटेलियर्स जे काही असतात तिथले सगळे कर्मचारी त्यांना विचारल्यानंतर तिच्या वडिलांचं म्हणजे वडील कुठे आहेत, तेव्हा त्या सगळ्यांनी असं सांगितलं ते आले होते, परंतु आदल्या रात्री ते गेलेत आणि तेव्हापासून मात्र आलेले नाहीत. कुठे गेलेत काही माहिती नाही. अशा प्रकारे त्या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं. मेरी मॉस्टन then went to London to meet Major Sholto. Asked about father because Major Sholto was a friend of Mary Mostyn's father and had a job with him, but he said he knew nothing. आता तिथं तिचे वडील सापडले नाहीत, तिला भेटले नाहीत हॉटेलमध्ये, म्हणून मेरी मॉस्टन मेजर शॉल्टो यांच्याकडे गेली लंडनला आणि तिथं तिच्या वडिलांबद्दल विचारलं की वडील कुठे आहेत. तेव्हा मेजर शॉल्टो यांनी सांगितलं की मला माहिती नाही, मला काहीच माहिती नाही, मला कल्पना नाही. परंतु त्यांनी he showed her the newspaper and asked for Mary Mostyn's address. Mary Mostyn then gave her address to the newspaper. From that year onwards, every year since 1882, someone would send a pearl by post on the same day, but this year a letter came with a pearl. तुम्हाला मी पार्ट 1 मध्ये पहिल्या स्लाइड मध्ये दाखवलं होतं की रिलेशन, मग तिथं कोण मेरी मॉस्टन यांना पर्ल पाठवत होतं, मोती पाठवत होतं, ते पण मी दाखवलेलं होतं. इथं त्यांनी सांगितलं की मला तुझ्या वडिलांबद्दल माहिती नाही मेजर शॉल्टो यांनी, परंतु त्यांनी एक पेपर दाखवला की तिथं मेरी मॉस्टन याचा पत्ता विचारलेला होता. मग ते न्यूजपेपर वाल्यांना मेरी मॉस्टन यांनी ऍड्रेस दिला. ऍड्रेस दिल्यानंतर प्रत्येक वर्षी 1882 पासून प्रत्येक वर्षी एकाच तारखेला तिच्या घरी एक पोस्टामध्ये मोती यायचा, पर्ल. परंतु या वर्षी झालं काय, म्हणजे ज्या वर्षी तिला लेटर आलं, डेट इज ऑल्सो गिवन ऑन द स्क्रीन, 17 नोव्हेंबर 1887. त्या वर्षी त्या पर्ल सोबत एक लेटर पण आलं आणि ते लेटर आणि तो मोती घेऊन ती, जे सुरुवातीला आपण पाहिलं आजच्या सेकंड पार्ट मध्ये की शेरलॉक होम्स यांच्याकडे ती तिची केस घेऊन आली, ते लेटर घेऊन ती त्यांच्याकडे आली. And that letter said that Mary Mostyn was called to the Lyceum Theatre at 7 o'clock in the evening. If Mary Mostyn felt threatened, she was told to bring 2 men. But the man was about, it means that person who sent letter, he was about to tell Mary Mostyn everything about her father. When he didn't want the police, when she didn't want a police in it. या ठिकाणी ही झाला आहे, तो शी पाहिजे होता. बघा इथं काय झालं की त्या लेटर मध्ये असं लिहिलं होतं, 7 वाजता संध्याकाळी लिसेम थिएटर जवळ मेरी मॉस्टनला भेटायला बोलवलेलं होतं, कोणी माहिती नाही अजून. आणि त्याच्यात असं लिहिलं होतं, जर का समजा ती एकटी येण्यासाठी घाबरत असेल तर तिने 2 माणसांना सोबत आणलं तरी काही हरकत नाही. मात्र एक अट अशी होती की त्या 2 माणसांमध्ये पोलीस नसावा, अशी अट टाकलेली होती. आणि तो व्यक्ती जो लेटर पाठवत होता, ज्याने लेटर पाठवलं होतं, त्याने असं सांगितलं होतं की मेरी मॉस्टनच्या वडिलांविषयी सगळं काही माहिती आहे त्याला, तो सगळं काही तिला सांगणार होता. पण धोका होऊ नये म्हणून ती केस घेऊन मेरी मॉस्टन शेरलॉक होम्स यांच्याकडे आली. शेरलॉक होम्स अँड डॉक्टर जॉन वॅटसन बोथ ऍग्रीड टू गो विथ मेरी मॉस्टन. हे दोघ जण तिच्या सोबत जायला तयार झालेत.
At 7 o'clock, the three of them went to the Lyceum Theater. Three it means who? एक संध्याकाळी तिघचे तिघ तिथं गेले. तिघ म्हणजे कोण? मेरी मॉस्टन, शेरलॉक होम्स and Dr. John Watson. And there's a horse-drawn carriage parked outside. एक बाहेर हॉर्स कॅरेज पण होती. तेव्हा घोडागाडी वगैरे हे आणि त्यातल्या ते इंग्लंडमध्ये होतं. And when they sat in it, Mary Mostyn showed a Sherlock Holmes a piece of paper. And she got from her father's luggage a map was on that paper. जेव्हा ते घोडागाडीमध्ये बसले तिघ जण, तेव्हा मेरी मॉस्टनने शर्लॉक होम्स यांना एक पीस ऑफ पेपर दाखवला, कागदाचा मोठा तुकडा, की जो तिला तिच्या वडिलांच्या सामान मधून मिळालेला होता. आणि त्याच्यामध्ये काय होतं? एक मोठा मॅप होता, नकाशा होता. इट हॅज साइन ऑफ 4 रिटन ऑन इट. त्या नकाशामध्ये काय लिहिलेलं होतं? साइन ऑफ 4, 4 जणांची नावं होती. There was 3 Indian names. त्या चारींमध्ये 3 इंडियन नेम्स होते. अब्दुल्ला खान, मोहम्मद सिंग, दोस्त अकबर and 1 English name. एक इंग्लिश होता, 4 इंडियन होते, सॉरी 3 इंडियन होते. Now they wait near a Lyceum Theater. There came a horse carriage and that horse-drawn carriage took them to Thaddeus Sholto's house, who was the eldest son of Major Sholto. ते निघाले. तिथे एक घोडागाडी होती आणि ती घोडागाडी त्यांना कुठे घेऊन गेली? त्या थॅडेस शॉल्टोच्या घरी, की जो मेजर शॉल्टो यांचा मोठा मुलगा होता. तर या पद्धतीने ही स्टोरी पुढे सरकते आहे. याच्यानंतर पुढे काय दिलेलं आहे ते आपण पुढच्या पार्ट 3 मध्ये पाहणार आहोत. आणि आपल्याला या पार्ट 3 चं नोटिफिकेशन मिळण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा, मुलांना शेअर करा, लाईक करा. पण चॅनल सबस्क्राइब कोणी करा? ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राइब केलं नसेल त्यांनीच करा. ज्यांनी ऑलरेडी चॅनल सबस्क्राइब केलं असेल त्यांनी कृपया चॅनल सबस्क्राइब करू नका. फक्त तुम्ही लाईक करून इतरांना शेअर करा, विद्यार्थ्यांना शेअर करा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच होईल. आपण माझा व्हिडिओ पाहिलात. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ.